रामकृष्ण हरी मैत्रिणींनो, स्वागत आहे आपले सर्वांचे। तर आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहेत ही जी पॅन्ट मी तुम्हाला दाखवते तर ही रेडीमेड पॅन्ट आहे। कस्टमरने आपल्याला मापाला दिलेले आहे, तसंच मी कस्टमरच्या अंगावरील माप देखील घेतलेला आहे। तर ही जी रेडीमेड वाली पॅन्ट आहे याची आपण उंची आणि बॉटमच घेणार आहे, कारण बघा सीट गेटसाठी आपल्याला याचं प्रॉपर माप मिळू शकत नाही। ते म्हणजे असं की ही पॅन्ट जी आहे ती स्ट्रेचेबल आहे, म्हणून मी अंगावरून माप बाकीचे घेतलेले आहेत। ठीक आहे, तर आपण फक्त बॉटम आणि उंचीसाठी माप मी तुम्हाला जसं की पॅन्टवरून तुम्ही अशा पद्धतीने घेऊ शकता असं सांगते। हा आहे आपला पॅन्टचा कापड। आपण एकदम मस्त वेगळ्या पद्धतीची पॅन्ट कटिंग करणार आहेत। तर आता मी कापडची अशी घडी घातलेली आहे, काठाला काठ मॅच करत पन्ह्यामध्ये घडी घातलेली आहे आणि सरळ असं कापड करून घेतलेलं आहे। कापड सरळ केल्यानंतर 2 इंचावर पॉइंट लावायचा। हा 2 इंच कापड आपल्या इलास्टिकसाठी असणार आहे। आपण इलास्टिक वाली पॅन्ट बनवणार आहेत। त्यानंतर खाली आपल्याला उंची प्लस 2 इंच घ्यायचं आहे। तुमची जेवढी काही उंची येत असेल त्यामध्ये तुम्ही 2 इंच प्लस करून अशा पद्धतीने खाली मार्किंग करा। 1 पॉइंट उंचीच्या आणि 2 इंच खाली। इथं आपल्याला घ्यायचा आहे बरोबर सीट घेरचा चौथा भाग। त्यामध्ये 2 इंच प्लस करत आपण खाली आता हा जो आसन आहे आसनसाठी आपण बरोबर 15 इंच घेतलं आणि पुढे आपण इकडे 2 इंच घेतलेला आहे। ठीक आहे, पुढे 2 इंच वाढवत आपण सीट घेरचा आकार दिला। त्यानंतर त्याच आकारापासून आपण बरोबर सेंटर काढलेला आहे। सेंटरला पॉइंट लावला। आता किती येते आपण तसंच मोजत आपण खाली देखील सेंटर घेणार आहेत। बरोबर दोन्ही सेंटर आपल्याला व्यवस्थित असे मॅच करायचे असतात। सेंटरच्या त्या बाजूला 3 इंच, ह्या बाजूला 3 इंच। सर्वप्रथम आपण पॅन्टचं फ्रंट पार्ट कटिंग करणार आहेत। फ्रंट पार्टची जी पॅन्ट असणार आहे आपली ती आपण कटिंग करणार आणि बॅक पार्टची आपण नंतर कटिंग करणार आहेत। ठीक आहे, तर फ्रंट पार्टसाठी बघा अशा पद्धतीने मी बॉटम मार्किंग केला खाली 3-3 इंच आजूबाजूला आणि स्केलच्या मदतीने आपण इथं आकार दिलेला आहे। आता जसं मार्किंग केलेलं आहे मार्किंग केल्याप्रमाणेच आपण पॅन्टची कटिंग करणार आहेत। अशा पद्धतीने आता आपण हे फ्रंट पार्ट ठेवत बॅक पार्टची कटिंग करणार आहेत। बॅक पार्टमध्ये आपल्याला काय बदल करायचे असतात ते आपण इथं बघणार आहेत। आता ही जी काठाकडची बाजू आहे ती आपल्याला सरळच घ्यायची आहे आणि इकडे आपल्याला सीट घेरच्या बाहेर बरोबर 2-2 इंच मार्किंग करायचे आहे, म्हणजे 2 इंच आपल्याला जास्त घ्यायचं आहे। तसंच उंचीला देखील आपण इकडच्या बाजूला सीट घेरच्या बाजूला 2 इंच जास्त घेतलेला आहे आणि त्याला असं क्रॉस केलेला आहे। आता कापड सेम असल्यामुळे कदाचित तुम्हाला दिसत नसेल, चॉकची मार्किंग पण तुम्हाला थोडी कमी दिसत असेल, काही हरकत नाही। ही पॅन्ट कटिंग झाल्यानंतर मी तुम्हाला दुसऱ्या पॅन्टवर ठेवून दाखवणार आहे कापड, म्हणजे तुमच्या लगेचच लक्षात येणार आहे। संपूर्ण खाली मार्जिन पर्यंत आपल्याला बॉटम पर्यंत 2 इंच वाढवायचं आहे ह्या बाजूला। आता एकाच कस्टमरचे 2 पॅन्ट असल्यामुळे मी तुम्हाला ही पॅन्ट दुसऱ्या पॅन्टवर ठेवून दाखवते आणि म्हणजे तुम्हाला कळेल व्यवस्थित। बघा अशा पद्धतीने आता कलर चेंज आहे म्हणून तुम्हाला 2 इंच बरोबर साईडला मार्जिन आपल्याला कंपल्सरी खालून बॉटम पासून तर वरपर्यंत आपल्याला 2 इंच मार्जिन वाढवायचे आहे बॅक पार्टमध्ये आणि वर आपण 2 इंच क्रॉस घेतलेला आहे। आता आपण स्पेशल सीट घेर जो होता तो स्टिचिंग करून घेतलेला आहे। फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट वेगवेगळं आपण स्टिचिंग केलेलं आहे। आता त्याला असं पलटवत आपण एकावर एक ठेवणार आणि आतमध्ये आपण एक स्टिचिंग करणार आहेत। ठीक आहे, आतमधले आपण टिप टाकून घेणार। आता टिप टाकल्यानंतर खाली बॉटम आपण फोल्ड करणार आहेत, म्हणजे बॉटम पट्टी वाढवून घेणार। जो 2 इंच आपण कापड एक्स्ट्रा घेतलेला आहे तोच 2 इंच कापड आपल्याला इथं असा फोल्ड करायचा आहे। ह्या पॅन्टला आपण साईडला थोडेसे छोटेसे कट घेणार आहेत। तर अशा पद्धतीने आपण फोल्ड करत एक टिप टाकून घेतलेली आहे बॉटमवरती। दोन्ही बाजूला सेमच आपण बॉटम फोल्ड केला। आता आपल्याला साईडने अशी फिटिंग करायची आहे। ठीक आहे, तर साईडने फिटिंग करण्याच्या आधी आपल्याला काय करायचं आहे, बॉटम बरोबर मॅच करायचे आणि 2 इंच वर घेत आपण इथं मार्किंग केलेली आहे। बॉटम घेर जेवढा आहे तेवढा आपल्याला टाकायचा आहे। आता 1 इंच आपल्या इकडे मार्जिन सुटते
संपूर्ण आपण वरून खालीपर्यंत टिप टाकणार, म्हणजे दोन आपण जिथं पॉईंट लावला तिथपर्यंत टिप टाकणार आहेत, कारण आपल्याला इथं छोटासा कट घ्यायचा आहे। पॅन्टला एकदम मस्त असा लुक मिळणार आहे त्याच्याने। वरून टिप टाकायला सुरुवात केली, जिथं आपण 2चा पॉईंट लावलेला आहे तिथपर्यंतच आपल्याला टिप टाकायची आहे। दाब उचलायचा आणि कापड फिरवत टिप आपल्याला रिटर्न घ्यायची आहे। डबल टिप आपल्याला पॅन्टवरती टाकून घ्यायची आहे। आता बघा आपली टिप टाकून झाली। आता हा जो काही पॅन्टचा कापड आहे खाली थोडासा ओपन राहिलेला त्याला आपण मस्त असा कट घेणार आहे। दोन्ही बाजूला सेम पद्धतीने आपण फोल्ड केलेला आहे, स्टिचिंग केली। आता पॅन्ट आपण शिदी करून घेणार आणि म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळेल अशा पद्धतीने दाखवते। जसं की आपण ड्रेसला कट घेतो तसंच आपल्याला इथं छोटासा कट घ्यायचा आहे। बघा हा उरलेला कापड एकदम मस्त असा फोल्ड झालेला आहे आणि त्याला आपल्याला अशा पद्धतीने कट करायचा आहे। अगदी 1/2 इंचच फोल्ड केलेला आहे आपण। डबलमध्ये 1/2 इंच फोल्ड करत आपण इथं मस्त स्क्वेअर बनवणार की जेणेकरून एकदम छान असा लुक इथं आपल्याला मिळणार आहे। हवं तर तुम्ही शो बटन देखील लावू शकता। जर तुम्ही प्लेन कापडमध्ये पॅन्ट शिवून घेणार तर तुम्ही शो बटन देखील इथं लावू शकता। बघा अशा पद्धतीने आपला हा जो काही आहे तो कट असा दिसतो इथं। दोन्ही बाजूला सेम आपण कट घेतले। आता आपल्याला वरती इलास्टिकसाठी नेफा बनवायचा आहे। 2 इंच आपण नेफ्यासाठी कापड जास्त घेतलेला होता इलास्टिकसाठी, तर बघा 1/2 इंच फोल्ड करायचं आणि परत अजून आपल्याला 1.5 इंच फोल्ड करायचं आहे त्याला। 1 ते 1.5 इंच आपण परत त्याला फोल्ड करणार। तर फ्रंट पार्टचा तर सरळ पार्ट आहे, पण बॅक पार्टला थोडा क्रॉस आपण घेतलेला आहे, म्हणजे 2 इंच आपण जास्त घेतलेला आहे। बॅक पार्टला आपण 2 इंच वर जास्त का घेतलेला आहे, कारण आपला मागे सीट घेर असतो, म्हणून ती पॅन्ट खाली जायला नको, व्यवस्थित कमरेवरच राहायला हवी, यासाठी आपण 2 इंच जास्तीचं घेतलेलं असतं। मग ते 2 इंच जास्तीचे घेतल्यामुळे क्रॉस आपले कटिंग झालेले आहे। तर नेफा गोल राऊंडमध्ये स्टिचिंग करताना तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतात, त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, बरोबर इथं बॅक पार्टला सेंटरला 2 प्लेट येणार आहेत। 1 प्लेट ह्या बाजूने 1 प्लेट त्या बाजूने, असं संपूर्ण कापड तुम्हाला ॲडजस्ट करायचं आहे आणि मग तिथं प्लेट घ्यायचं आहे। आता हा एवढा कापड आपण मोकळा राहू दिलेला आहे इलास्टिक त्याच्यात सेट करण्यासाठी। इलास्टिक मी इथं घेतलेला आहे 29 इंच। तुम्ही तुमच्या कमरेचे जेवढं माप असेल त्याहून तुम्ही 3 इंच 4 इंच कमी घ्या। आता आपण त्याला सेफ्टी पिनच्या मदतीने नेफ्यामध्ये इलास्टिक अटॅच करणार आहेत। इलास्टिक एकदम एकाच लेयरमध्ये टाकली जायला हवी, पीड पडू द्यायचा नाही। एकदम सरळ अशी इलास्टिक संपूर्ण अशी बाहेर काढायची आणि आपल्याला इलास्टिक एकावर एक ठेवत व्यवस्थित अजून परत एकदा चेक करायचं की इलास्टिक आपली क्रॉस तर झालेली नाही मध्ये किंवा पीड पडलेला नाही, याची काळजी घेत आपण एकावर एक ठेवत आता इथं इलास्टिकला अटॅच करणार आहेत। तर बघा 2 3 4 वेळा असे मी टिप टाकून घेतल्या चांगल्या। आता इथं सरळ करत हा जो काही कापड ओपन आहे तो आपण फोल्ड करणार। मात्र इथं फोल्ड करत असताना आता टिप टाकत असताना इलास्टिकवर टिप येऊ द्यायची नाही, याची काळजी घ्यायची। ठीक आहे, टिप टाकल्यानंतर आपण याला मस्त 4-5 वेळा असं करून घ्यायचं की जेणेकरून इलास्टिक जे आहे ते आपले व्यवस्थित सेट होते पॅन्टमध्ये। आता इलास्टिक पलटायला नको किंवा पीड पडायला नको पॅन्टमध्ये नंतर, म्हणून त्याला अशी ताणायची थोडी थोडी आणि मग टिप टाकायची आतमध्ये। 4 नंबर 5 नंबरची शिलाई आपण करू शकतो इलास्टिकवर टिप टाकत असताना। असं ताणायचं कापड आणि लगेच टिप टाकायची, ताणायचं लगेच टिप टाकायची। एकदम परफेक्ट अशा पद्धतीने मी तुम्हाला इथं पॅन्टची कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे। शेवटपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद। असेच माझे व्हिडिओ बघत चला, मला सपोर्ट करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑल वर सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी। चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओत। धन्यवाद।